यावेळेस पहिलाच बॉल स्पिंग एन मिस चांगल्या टप्प्यावरती होता. पहिल्या चेंडूवरती अगदीच डॉट बॉल. सलामीवीर हे दोन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दुसरा चेंडू त्याच पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळाला, परंतु उचली ही थोडीशी मागे ठेवली. गती अगदी जास्तीची होती आणि त्याचप्रमाणे पंकजला यावेळेस बीट करून जाते. नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर शैलेश आहे. हो, यावेळेस मात्र पहिले दोन चेंडू डॉट झाल्यानंतर पंकजच्या बॅटमध्ये येतोय अगदी पंका फिर हा षटकार 6 धावा. अप्रतिम फटका. टीमची धावसंख्या 6 या धावसंख्येने अगदीच खुली झाली षटकार आल्याच्या नंतर. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर विशाल अगदीच टीमला आपण पाहतोय तर पहिल्या षटकामध्ये कुठे ना कुठेतरी मात्र एक महत्वाची कामगिरी करून देईल, त्यात काही संकोच नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा पंकजचे पहिले दोन चेंडू निर्धाव टाकल्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर उंची भरपूर आहे, त्याला शेवटपर्यंत जज केलं आणि जज करत असताना मात्र आता कॅच कॅरी केली जाते. विकेट होते पतन. पहिला धक्का टीम बलवन ब या संघाला मिळत असताना चांगला एक्झिक्यूट केलाय आणि बॉल चांगला एक्झिक्यूट केल्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर पंकजला आता मैदान सोडावं लागतंय. उंची भरपूर होती परंतु एलिव्हेशन कुठे ना कुठेतरी मात्र कमी पडलं, डिस्टन्स गाठता आलं नाही, त्यामुळेच ही विकेट आली. पहिला धक्का टीम बलवन ब या संघाला. चला विनंती असेल स्पीडअप करा, लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचे, कारण की आपल्याला वेळ ही भरपूर कमी आहे आणि वेळेला आपल्याला सोबत ही घेऊन जावं लागेलच. स्पर्धा तितकी चांगली आहे, त्यामुळे ज्या ज्या वेळेस प्रत्येक असोसिएशनच्या स्पर्धा असतात त्या त्यावेळेस आपण पाहिलं तर त्यामध्ये शिस्त, अगदीच आयोजन आणि संपूर्ण स्पर्धा ही यशस्वीरित्या संपन्न होते. त्यामुळे मी विनंती करतो की आपण थोडंसं स्पीडअप करूनच मैदानाच्या आतमध्ये जशी विकेट जाईल तसं एंटर करा. यावेळेसचा बॉल तो देखील येते डॉट, म्हणजे जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि एक गडी बाद टीम वलवन ब सध्याच्या घडीला 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे. न्यू बॅटर गौरव अंतिमचा बॉल फेस करेल. अंतिमचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी देण्यात आहे. एकच धावसंख्येचा कंप्लीट होते आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या 7 वरती 1 अशा स्थितीमध्ये बलवन ब आपल्याला पाहायला मिळतोय. एक गडी बाद 7 धावा. महत्वाची मॅच, अगदीच हिरवगार असं हे मैदान, कोपरी गावचं हे क्रीडांगण, अगदीच आपण पाहिलं तर अनेक नावलौकिक क्रीडा स्पर्धा याच क्रीडांगणावरती संपन्न झाल्या. परंतु जर आपण पाहिलं तर टीन्सबॉल क्रिकेटची डे नाईटची स्पर्धा देखील या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळाली गत वर्षीच्या हंगामामध्ये. परंतु आताच जर आपण पाहिलं तर खास करून KSK क्रीडा प्रतिष्ठानची ही स्पर्धा जननी माता चषक 2026 हे रबर बॉल क्रिकेटचा हंगाम पर्व पहिलं. चला मी वारंवार तुम्हाला सूचित करतोय, जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम, खास करून कळकळीची विनंती आहे. बेस पहिलाच बॉल डाऊन दी लेग स्टंप, डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू रिलीज होते. वाईट प्लस 1/1 फ्री अशा 2 धावा या खात्यामध्ये ऍड होतील आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9. गोलंदाजी मार्क वरती पार्थ, स्ट्रायकर एंडला बॅट्समन गौरव आणि नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर शैलेश. यावेळेस पुन्हा एकदा तोच बॉल तीच लाईन, परंतु बॅटर जर आपण पाहिलं तर चेंडूला लिव्ह करते, सोडून देते, म्हणजे व्हाईट बॉलचा इशारा. त्याला देखील ठाऊक आहे एक्स्ट्रा धाव मला मिळतील, त्यासाठी मी त्या फायदेशीर असतील त्यासाठी मी जास्तीचा प्रयत्न करणार नाही, त्या सोडून देईल. यावेळेस काय घडतंय, या आधीचे पुढचे 2 बॉल जर आपण पाहिले तर वाईड होते आणि त्यानंतर अतिरिक्त धाव म्हणजे नो बॉल आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे दुहेरी अंकामध्ये 11. फ्रीडचा बॉल, फ्रीडच्या बॉलला अगदीच खोदून काढलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, अगदीच दुर्कास जोरून धावून येतील तत्पूर्वी मिळणाऱ्या या 2 धावा.
तू का मी अगदीच येस वेट अँड वॉच याचा असले चालू असले ताळमेळ त्यावेळेस थांबवलंय. 2 धावा तर कंप्लीट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 12 या आकड्यावरती. यावेळेस ही सिंगल कंप्लीट होते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 ऑन स्कोरबोर्ड. 14 धावा. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हरमधील शेवटचे 4 बॉल शिल्लक आणि आता जर आपण पाहिलं तर हा बॉल उडवलाय आणि क्षेत्ररक्षक जज करतायत. प्रयत्न तर चांगला राहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाही. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक स्ट्रायकर एंडला शैलेश. हो यावेळेस ओव्हर पिच बॉल उंची भरपूर आहे. जजमेंट कितपर्यंत होईल क्षेत्ररक्षक जज करतात, परंतु आता जर आपण पाहिलं तर बॉलला रोखू शकणार नाहीये. मिळतील धावा 4 आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 20 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. उंची भरपूर होती. कॅचला जज करायचं होतं, करत होते. शेवटपर्यंत नजर ही हटवली नव्हती. शैलीसाठी हा बॉल. आता देखील संधी चालून आली आहे. गोलंदाज स्वतः जातील, परंतु विकेट किपर देखील आलेत आणि आता जर आपण पाहिलं तर एकच धाव डिक्लेअरच्या स्वरूपात ऍड होते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या देखील 21 या आकड्यावरती. जर आपण पाहिलं तर जवळजवळ अजूनही आपण शेवटचा बॉल पडणं शिल्लक आहे. अंतिमचा चेंडू. शेवटचा बॉल. लास्ट बॉल इन दी ओव्हर. स्ट्रायकर इनला शैलेश. लास्ट बॉल. खडे खडे स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑफला ऑन साइडला येतोय हा षटकार. खणखणीत बॅट्समन शैलेशच्या बॅटमध्ये हेलिकॉप्टर स्ट्रोक. लँड होईल 6 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले या षटकाराने 27. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. जसा बॉल ओव्हर पिच होता तसं ओळखलं आणि बॅटला गर्रकन फिरकी देत असताना पाठवले सीमारेषा पलीकडे 6 या धावसंख्येसाठी. 27 झाल्यात म्हणजे एक गडी बाद झालाय. अर्थातच पहिला बॅट्समन पंकज परतल्यानंतर शैलेश आणि गौरव एक चांगली पाठाची बेड करतील. 27. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाजी मार्कवरती येईल. नाव आहे ते म्हणजे राजेश. चला फिल्डिंग टीम जास्तीचा वेळ घेऊ नका. मी वारंवार तुम्हाला सूचित करतोय कारण की आपल्याकडून जास्त वेळ घेतला जातोय. आयोजक कमिटी देखील आम्हाला अगदीच सांगतायत की आपण थोडंसं स्पीडअप करा. पहिल्याच बॉल राईट ओव्हरच्या स्वरूपात त्या ठिकाणी क्षेत्र गोलंदाज पाहायला मिळतो. थोडीशी मात्र स्किट झालीत. ही खरं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा आहे. परंतु 1-1 2-2 धाव त्या देखील रोखाव्या लागत आहेत. त्या रोखत असताना या 2 धावा कंप्लीट झाल्यात म्हणजे टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती. 29. पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटल्यावरती अगदीच आपण पाहिलं तर अगदीच पडाओढ ही होतच असते मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीमकडून. हा बॉल खोलर पद्धतीचा होता. अगदीच शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि आता जर आपण पाहिलं तर लीग बाईच्या स्वरूपात येणारी ही सिंगल आहे. 1-1 2-2 धाव या जोडाव्या लागतात आणि ते जोडणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ती धावसंख्या जोडायचा प्रयत्न हे 2 बॅटर करतायत कारण की त्यांना ठाऊक आहे 1-1 2-2 धावा जरी जोडल्या तरी टीमचं टोटल हे हळूवार पद्धतीने का होईना परंतु पुढे चालत असेल. एक चांगला टोटल उभा करण्यासाठी संधी जशी मिळेल ना तसे हात खुले केले जातील. शैलेश यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट फक्त दिशा दिली परंतु मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता क्षणी फक्त आणि फक्त घोषांकीच्या स्वरूपात मिळणार आहेत मागच्या साईडला त्या म्हणजे एकच धाव. टीमची धावसंख्या 31. 31 धावा. जर आपण पाहिलं तर शेवटचं षटक अंतिमचं षटक निर्वाणीचं षटक गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिले तर राजेश आहे. शेवटचे 3 बॉल हाताळेल फेस करेल तो म्हणजे शैलेश आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकरला आहे तो म्हणजे गौरव. गोलंदाज राईट अबोर द विकेट.
शैलेशसाठी हा बॉल. आता मात्र काय घडेल अगदीच आपण पाहिलं तर पंचांनी देखील ओळखले, म्हणजे लेग स्टिक वरून हलकासा चेंडूने अगदीच आतमध्ये येण्यासाठी वळण घेतलंय, म्हणजे डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 बॉल आहेत शैलेशसाठी. एक संधी, एक सुवर्ण संधी आहे. एक जर मोठा फटका आला तर डेफिनेटली थोडंसं दबाव निर्माण होऊ शकतं, परंतु मोठा फटका खेचून देणार नाही. गोलंदाज देखील चाणाक्ष आहे, चतुर आहे. एक्सपिरियन्स कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये सादर करायचं, त्याचा कसा पद्धतीने फायदा घ्यायचा, त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. नाव आहे ते म्हणजे राजेश. आत्तापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये धावा खर्च केले, त्यामध्ये फक्त आणि फक्त 4 आणि 2 चेंडू निर्धाव टाकलेत. अंतिमचा बॉल शैलेशसाठी, तो देखील येईल डॉट. अगदी यशस्वी चेंडूने सुरुवात होते, समाप्ती झाली. टीम आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारे टीमकडून राजेश याची अर्थातच 3 षटकांचा खेळ तो देखील संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे, ती म्हणजे जवळजवळ 31 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी 32 या धावसंख्येचं लक्ष ठेवले टीम. आपण पाहिलं तर वलवन ब या संघासमोर कुठेही जाऊ नका. इनिंग ब्रेक्स नंतर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. जननी माता चषक 2026 पर्व पहिलं पावसाळ्यात डबल बॉल क्रिकेटचा हे हंगाम. थँक्यू सो मच. KVJ अक्कलपेटी आणि आमचे क्रिकेट प्रेमी विष्णुदादा संगपाळ यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होते. पहा, लाखवडगावची स्पर्धा आहे आणि लाखवडगावचे सगळे क्रिकेट प्रेमी, त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असेल, मग व्यवसाय असेल, क्रीडा क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असतील, ही सगळी मंडळी आज तुम्हाला या एका व्यासपीठावरती पाहायला मिळतील. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला प्रमुख पाहुणे या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. सर्वांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत आणि सन्मान आपण लगेच मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. क्रिकेट प्रेमी आणि लाखोडगावचे सुपुत्र आमचे विष्णुदादा संगपाळ यांचा एक विशेष सन्मान आम्ही या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. राजेश दादा संगपाळ यांना विनंती आहे, आपण या आपल्या शुभास्ते आपण सन्मानित करूया. क्रिकेट प्रेमी आहेत आणि ज्या ज्या वेळेस लाखोडगावच्या मॅचेस असतात त्या वेळेस मात्र विष्णुदादांना तुम्ही पाहता आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. लाखवडगावच्या माध्यमातून आपण या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन पाहत आहोत. खूप चांगली आणि एक दर्जेदार आणि दमदार क्रिकेट स्पर्धा पाहताय तुम्ही. त्याचबरोबर लाखवडगावचे सुपुत्र, क्रिकेट प्रेमी आणि या क्रिकेट मंडळाच्या पाठीशी असणारं व्यक्तिमत्व बजरंगदादा संगपाळ यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. अध्यक्ष गणपत पैलवान प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत बजरंगदादा, या आपलं स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. आणि त्यांचा सन्मान देखील आम्ही लगेच मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. बजरंगदादा संगपाळ लाखवडगावचे सुपुत्र आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत आणि आज आपल्या गावची क्रिकेट स्पर्धा त्यानिमित्त त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. त्यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या जननी माता ट्रॉफी 2026 मध्ये करत आहोत. त्याचबरोबर आमचे लाडके मित्र राजेश संगपाळ यांचा देखील एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. डिजिटल राज मीडिया आणि शिवांश एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा राजेश संगपाळ यांचा देखील एक विशेष सन्मान करूया. आमचे लाडके मित्र देखील आहेत, त्यांचा एक विशेष सन्मान आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. नागेश यांच्या शुभ हस्ते सन्मान करत आहोत. खास गावावरून ही क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेसाठी नागेश भाई उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते
आपल्या गावचे सुपुत्र राजेश संगपाळ एक प्रसिद्ध मराठी उद्योजक आहेत आणि त्यांचा सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. सामन्याला देखील सुरुवात होते. मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी आम्ही सरचे स्वागत करतो आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. धन्यवाद. थँक्यू सो मच. खरं तर मुख्य व्यासपीठावरती अगदीच संपूर्ण लाकवड गावचे ग्रामस्थ मंडळ आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आज वेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपली ची भूमिका बजावली, आज त्यांचं सगळ्यांचंच आम्ही मनाच्या अंतर्गतापासून हार्दिक स्वागत करत आहोत. वळी या मॅचकडे. यावेळेस हा बॉल अगदीच आउटसाइड द ऑप्शनला पिच होते, म्हणजे अर्थात एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. 3 ऑन स्कोरबोर्ड. बॅटिंग करत असताना टीम जर आपण पाहिली तर JMCC लाकवड हा संघ आपल्याला पाहायला मिळते. आज लाकवड गावचा इतिहास भरपूर आहे. आज महाबळेश्वर तालुका थंड हवेचं ठिकाण आणि त्यामध्ये वसलेलं हे एक गाव लाकवड आणि आज त्याच गावची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जननी माता चषक 2026 पर्व पहिलं आणि आता जर आपण पाहिलं तर या पहिल्या पर्वामध्ये पुन्हा एकदा धुमाकूळ घालत असताना मैदानाच्या आतमध्ये सुजलच्या बॅटमध्ये येतोय, सूरजच्या बॅटमध्ये येतोय हा क्रॅकिंग चौकार 4 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले पहिल्या 2 चेंडू अखेरीस 7 या आकड्यावरती. 7 ऑन स्कोरबोर्ड. 7 धावा. पंकज त्याच्या विरोधात बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, ती करावी लागेल. 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, परंतु आता बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 प्रहार केलेत, ते म्हणजे चौकारासाठी. जिथे जिथे गॅप असेल तिथे तिथे अगदीच रिकाम्या जागा भरून काढा. अशा धावा तुम्हाला मात्र टीमसाठी भरून काढाव्या लागतील, जोडाव्या लागतील. चौकार आल्याने टीमची धावसंख्या देखील जाऊन पोचली आहे, ते म्हणजे दुहेरी अंकामध्ये 11 या आकड्यावरती. पंकज यावेळेस फुल्लर लेनचा बॉल होता. अगदीच आपण या बॉलवरती प्रहार करत असताना सूरजला पाहिलं, परंतु त्यावरती एक सिंगल देखील आली. टीमची धावसंख्या जाऊन पोचली पहिल्या 4 चेंडू अखेरीस 12 या आकड्यावरती. 12 धावा. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि शेवटच्या 2 बॉलवरती स्ट्रायकर एंडला बॅट्समन ज्याने अगदीच पहिल्या इनिंगमध्ये पहिलं षटक हाताळलं तोच विशाल स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल. पंकजचा हा बॉल टर्न झालेत बॅटर विशाल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुठलंच नाहीये, प्रोटेक्शन नाहीये, गॅप भरपूर मोठा आहे. हा देखील बॉल पुन्हा एकदा लँड होते 4 या धावसंख्येसाठी. जिथे जिथे गॅप दिसतोय तिथे तिथे फक्त धावा येतात किती, त्या म्हणजे 4 आणि 4 आणि 4च. चौकार आलाय. टीमची धावसंख्या देखील 16 या आकड्यावरती. अगदी जलद गतीने टीमचं टोटल हे पुढे सरकते, कारण की तितकी चांगली बॅटिंग आहे. बॅटिंग लाईनअप चांगली आहे. जर आपण पाहिलं तर टीम चांगली बॉन्ड आहे टीममध्ये असलेल्या. अगदीच आपण पाहिले तर ताळमेळ खूप महत्त्वाचा असतो टीमसाठी. शेवटचा बॉल. अंतिमचा चेंडू. 5 चेंडू आणि 16 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. पंकजचा अंतिमचा बॉल. अंतिमचा बॉल अगदीच आपण पाहिलं तर सबमरीन डिलेव्हरी, तो येतोय डॉट आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 16. अजूनही 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि 8च्या सरासरीने धावा फलकावरती अजूनही जोडाव्या लागतील पुढच्या 2 षटकामध्ये. 12 चेंडू आणि 16 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 16 धावा. 16 धावा आणि 12 चेंडू. लो स्कोरिंग मॅच जर आपण पाहतोय. एका बाजूला टीम आपण पाहिली तर JMCC लाकवड आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार ते म्हणजे बालबन ब. नवीन गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे शैलेश. अगदीच आमचे गुणलेखक इतके माहीर आहेत की त्यांना माहीत आहे की कुठला गोलंदाज कितव्या क्रमांकावरती येईल, त्यासाठी आधीच संपूर्ण नावाची नोंदणी करून ठेवली आमच्या गुणलेखक त्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल, यांसारखे गुणलेखक अगदी गुणवाड आहेत. शैलेशचा हा पहिला बॉल अगदीच आपण पाहिलं तर डाऊन दी लेग स्टंप. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होती आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17. 17 ऑन स्कोरबोर्ड. सुजयसाठी शैलेशचा हा बॉल अगदीच
आपण पाहिलं तर अतिरिक्त उसळी आहे. बॉल आणि बॅटचा संपर्क राहिल्याने आणि सचिन दादा जर आपण पाहिलं ना तर कुठे ना कुठेतरी गती देखील थोडीशी कमी असावी या बॉलवरती. डॉट बॉल आलाय. हो यावेळेस मात्र ऑन साइडला ओव्हर पिच होता त्याला अगदी डिस्पॅच केलंय, पाठवलंय सीमारेषा पलीकडे 6 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. 23 ऑन स्कोरबोर्ड आणि अजूनही करायच्यात त्या म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 9. 11 चेंडू आणि 9 धावा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 धावा. प्रत्येक बॉलवरती येणारी प्रत्येक रन ही कुठे ना कुठेतरी मात्र जोडली जाते फायटिंग करण्यासाठी. यावेळेस फुल टॉस आहे. आता काय घडतंय, झेलची संधी आहे. एक धाव तर कंप्लीट होते आणि बघता बघता ही दुसरी धाव ती देखील कंप्लीट आणि आता थ्रो येण्याआधी ही तिसरी धाव देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या ती देखील पुढे सरकली आहे. ती म्हणजे जवळजवळ 26 या आकड्यावरती 26 धावा. अजूनही 6 करायचे जिंकण्यासाठी मॅच मध्ये. यावेळेस विनिंग स्ट्रोक येईल की काय? येस, फुल पॉवरफुल आणि ब्युटिफुल आणि सक्सेसफुली या सामन्याचा एकतर्फी विजय आपल्या नावी नोंदवून घेणारा टीम आपण पाहिलं तर JMCC लाकवड अ